गरजे मराठी ग्लोबलमधलं एक अतिशय मुख्य असं नाव. कुठल्याही प्रकारचं जर का आपल्याला इनिशिएटिव्ह घ्यायचा असेल कुठलाही, तर अर्थातच आनंदजींच्या अगदी सोबतीनं ते तयार असतात मदतीला, आणि अर्थातच पूर्ण समर्पित अशा भावनेनं ते गरजे मराठी ग्लोबलसाठी काम करत असतात. संदीप पाध्ये, आपल्याला विनंती आहे की अर्थातच तुम्हाला जाणून घेण्याची आम्हाला खूप इच्छा आहे की अतिशय उत्कृष्ट असं तुम्ही गरजे मराठी ग्लोबलच्या वाढीसाठी काम करताय. थोडक्यात आम्हालाही जरा तुमच्यामध्ये सामील करून घ्या. नमस्कार. खरं तर काय सांगू, आज भावनिक क्षण आहे, कारण 10 वर्ष पूर्ण. हो. आणि ही जी जर्नी आहे ती जर्नी पहिलेपासून विटनेस केल्यामुळे एक वेगळी भावना आहे आज. अगदी अगदी. कृतज्ञता आहे की माझी आणि आनंद आणि सुनीताताईंची ओळख झाली त्या काळी. आणि मी सो कॉल्ड काही गोष्टी नेटवर्किंगमध्ये करायचोच, परंतु ज्या पद्धतीने हे आज आपण वटवृक्ष बघितला आहे त्याला मी हम्म. साक्षीदार आहे. मला वाटत नाही की कोणी एवढा जवळचा साक्षीदार असेल अप्स अँड डाऊन्स मध्ये जेवढा मी आहे. त्यामुळे हम्म. एक वेगळी भावना आहे. पण सांगायला एवढंच वाटतं की आनंद नेहमीच म्हणतो अजून खूप काम करायचंय आणि खूप येस. हात जोडायचे आहेत. तर या निमित्ताने मला असं वाटतं की, आणि मी अगदी आत्ताच व्यक्त केले की हा 10 तासाचा कार्यक्रम आहे आणि आनंद 10 तास बसणार आहे याची मला खात्री आहे. आणि 25 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा 25 तासाचा कार्यक्रम होईल आणि आनंद तेव्हा कदाचित 85 वर्षाचा असेल, पण तरी तो 25 तास बसेल, एवढी त्याची एनर्जी आहे. तीच एनर्जी हो. सगळ्यांना मिळो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि एके दिवशी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे, तसं म्हणतात तसं आनंदचे हात सगळ्यांनी मोठे करावेत, एवढंच मी म्हणतो. माझा खालीचा वाटा आहे. पण सगळ्यांसाठी, म्हणजे ऑस्ट्रेलियापासून आता विजय जोशी सर जर बसले असतील ऑस्ट्रेलियापासून, तर ही आनंद आणि सुनीताताईंची पावती आहे की केवढे लोक जोडली आहेत आणि त्या हो. लोकांना वाटतं की आपण बसावं, करावं. भागवत सरांसारखी मोठी माणसं, मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत आपण गरजे मराठी पोहोचवलंय. माशेलकर सरांचे आशीर्वाद आहेतच. पण मला स्वतःला पर्सनली एक, म्हणजे स्वतःचा अनुभव किंवा वेगळं व्यक्त करावं असं वाटतं की मी स्वतः इन्सिस्ट केलं होतं की डॉक्टर प्रकाश आमटे आपल्या कार्यक्रमांना यावे न्यूजर्सीच्या. कारण हम्म. सोशल एंटरप्रिनरशिप म्हणजे कुठलीही थँक्यू सुद्धा ज्यांच्या आपण म्हणू की ज्ञानकोशात नाही आहे, अशा लोकांसाठी काम करून सुद्धा त्यांनी एवढं नाव कमवलं, पण काही अपेक्षा न ठेवता त्यांच्यासाठी काम केलं. तसंच काम मी असं म्हणतो की आनंद आणि सुनीताताई, असं कंपॅरिझन कोणीच करू नये, परंतु या दोघांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याचा जो प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे, तर मी स्वतःचं भाग्यवान समजतो की आय एम पार्ट ऑफ दिस. आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा. आणि माझी अशी इच्छा आहे की 25 जेव्हा पूर्ण होईल तेव्हा 25,000 लोक ऑनलाईन, ही माझी मनापासून इच्छा. थँक्यू. वा. संदीपजी, तुमच्यासारखी लोक आनंदजींना मिळाली हे खरं तर आनंदजींचं भाग्य आहे, नाही का आनंदजी? की जेणेकरून ऍब्सोल्युटली. इतकं संदीप. समर्पितपणे तुम्ही त्यांना मदत करताय, त्यांच्या बरोबर आहे असा हात असणं खूप गरजेचं असतं. आणि मला माहिती आहे की आनंदजींना देखील 1 मिनिट, खूप एक छान मिनिट. वाटतं, कारण की मी स्वतः तुम्हाला गेले अनेक वर्षांपासून आनंदजींबरोबर बघते आहे ना आनंदजी. करेक्ट. मला एक जरा संदीप विषयी सांगायचंय. संदीप हो स्वतःविषयी हो, बोलत नाही, नक्की नक्की. पण त्यांनी हा. मला एक काळ असा होता, आपले 23 चं जे आपलं समिट झालं तेव्हा हम्म. इतकं कंटिन्युअसली काम करायला लागलं, कारण का ते पहिल्यांदा केलं होतं. आम्हाला समिट कसं हो. करायचं माहित नव्हतं. जगभरची लोक सांगायचे, तू मराठी माणसांना $300 भरून तू आणूच नाही शकणार, ते येणार नाहीत. त्यावेळेला आमच्या हम्म. घरी फोन वाजला हम्म. की माझी नातवंड म्हणायची, संदीप्स फोन. इतके इतके आम्ही बोलायचो. फोन वाजला की संदीपचा हो फोन आला. हो सगळे हो नातवंड. हो. So, ते जे कन्व्हर्सेशन होतं किंवा ती जी धुरा उचलून घेतली होती, आणि हा. आता सुदैवाने माधव दापके पण आपल्याकडे आहेत. हे 2 रथी महारथी गरजे मराठी हो. सांभाळतायत, म्हणून मला कामं करता येतात. माझी बायको सुनीता आली. शी इज आणि शी सुनीताजी तर आहेच तुमच्या पाठीमागे. म्हणजे आम्ही आहे नेहमी म्हणतो आहे एका स्त्रीच्या हो. बोला बोला सुनीताजी. मी आहे माझ्या लॅपटॉपवरून अटेंड करतेय, पण मी म्यूट आहे. पण मला संदीप बद्दल काहीतरी बोलायचं होतं म्हणून मी इथे बोला आले. बोला. अगदी अगदी. संदीप
इज द रिझन की 23 सालचं जे कॉन्फरन्स सक्सेसफुल झाली, ही वॉज द मेन कन्व्हिनर, आणि ती धुरा त्यांनी इतकी सुंदर सांभाळली. त्याला फॅमिली म्हणजे No need to mention. It's okay. Yeah. असून सुद्धा. आणि म्हणजे त्यावेळेला तर सगळेजण असं म्हणायचे की आनंद आणि संदीप म्हणजे राम लक्ष्मण आहे. हो ह्याच्यावर हो, ते ते म्हणजे म्हणूनच मी म्हणलं की मी पण अगदी पहिलेपासून बघते त्यांना. वी लव्ह यू. Take care. Bye. वा, चला. संदीपजी पहा, संदीप ही संदीप खरी संदीप. पावती आहे बरं का. तुमचं एक प्रोफेशन मिनिट फक्त आणि दे. या सगळ्या गोष्टी वेगळ्या, आणि एक मनुष्य म्हणून जे काही व्यक्तिमत्व आहे, तुम्ही त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. म्हणजे एक व्यक्तिमत्व म्हणून तुमचं खूप छान बोललात. खूप असं इमोशनल असं झालेलं आहे. खरोखर आहे, असे अनेक हात मिळूनच हे अर्थातच हे संपूर्ण ग्लोबल कुटुंब जे आहे आपलं तयार माधुरी झालंय. हातवर- माधुरी माधुरी आपके हातवरती सरांना कर. काहीतरी बोलायचं आहे. हो, म्हणजे संदीप विषयी नाही बोललं तर असं हा होऊच शकणार नाही. म्हणजे संदीप हा, मला वाटलंच ते. पण म्हणजे दॅट शोज ना की संदीपची कॉन्ट्रीब्युशन किती मॅग्निफिसंट असेल आणि काय करत असेल. संदीप हो. अत्यंत हरहुन्नरी व्यक्ती आहे. म्हणजे आता अच्छा. त्याच्या 23 मधल्या सॅन फ्रान्सिस्कोच्या कामाबद्दल तर काय मी बोलणार नाही, ते तुम्ही ऐकलंच. पण हम्म. आम्हाला कुठेही जर असं कधीही असेल की बाबा आपल्याला एक गोष्ट करायची आहे, आणि संदीप इज ऑलवेज फोन कॉल हवे. संदीप खूप हम्म. चांगला मित्र आहे. संदीपचं जेवढं गर्जे मराठीसाठी प्रेम आहे आणि तो ज्या वेगवेगळ्या हॅटनी गोष्टी करत असतो, तर त्या अत्यंत हम्म. प्रशंसनीय आहेत. संदीप, वी रिअली रिअली लव्ह. ओके, आय कॅन Thank ओनली थँक्यू थँक्यू. से इट टू ऑल. थँक्यू संदीप. म्हणजे हा गरजे मराठीचा संदीपजींचा कार्यक्रम आहे. हा म्हणजे हा काही माझ्या कौतुकाचा कार्यक्रम नसल्यामुळे आपण परत कार्यक्रमाकडे वळूया. नाही, तो आपण मला वेगळा कार्यक्रम करूया आपण तुझ्यासाठी. नाही, संदीपच्या आणि कौतुकाचा संदीपजी याची कार्यक्रम मला नंतर करूया. कल्पना हा. होतीच की तुमचं कौतुक करणारे इतके असतील की मी आपली थोडक्यात बोलते, आणि अर्थात सगळ्यांनी नाही, तुम्ही पण काय आहात हे मी स्वतः अनुभवलंय. कारण अनेक वर्षांपासून खूप खूप धन्यवाद तुम्ही जे आहात त्यासाठी. खूप मला खूप फक्त धन्यवाद. एवढंच म्हणायचं, परत मी एकच वाक्य एवढं परत सांगतो की अ, खरंच आता ही वेळ आलेली आहे, 10 वर्ष झालेली आहेत, की अजून मोठे आणि मजबूत हात आनंद आणि सुनीताताई आणि ह्या जी टीम कोवर आहे त्यांना फार गरजेचं आहे. कारण काम खूप वाढलेलं आहे, आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय, व्यापकता जी वाढलेली आहे कामाची आणि अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्यामुळे आनंद जसं म्हणतो की प्रत्येकाने मला गरजे मराठी काय देतं ह्याच्यापेक्षा मी काय देऊ शकतो, ही जी भावना आल्यानंतर मला वाटते प्रश्नाची उत्तरं वेगळी असतात. तर त्या उत्तरांकडे तुम्ही लक्ष द्यावं आणि मी काय करू शकतो हे करा, आणि ऑटोमॅटिक तुम्हाला भरपूर भेटेल याच्यातून, एवढं मी खात्रीने सांगतो. आणि म्हणूनच